नमस्कार मंडळी, माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत असा खमंग असा घरच्या घरी असा ढोकळा बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी काय काय लागतं आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघूया. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर पहिले मी घरचं बेसन पीठ घेतलेलं आहे, घरी बनवलेलं, सासूबाईंनी दिलेलं होतं. आणि चला तर बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी अशी साखर टाकायची आहे. नंतर तुमच्याकडे दही असेल तर दही टाका आणि दही नसेल तर काही हरकत नाही, पण दही खूप छान लागतं, गोड आंबटपणा येतो. आणि तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता. त्याच्यानंतर हिंग टाकलं, पोट वगैरे दुखावं नाही म्हणून, आणि मी नाग हिंगच वापरते. आणि मीठ टाकायचं थोडंसं, चवीनुसार टाका तुम्हाला कसं वाटतं ते. नंतर थोडासा इनो टाका. कुणी मी सोडा टाकला आहे, कुणी इनो टाकतं. आणि थोडीशी हळद टाका चवीनुसार, आणि चवीनुसार थोडंसं लाल तिखट टाका, जेणेकरून चव आणखीन छान उतरते. तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची टाकू शकता. मी आत्विकसाठी, माझ्या मुलासाठी मी हिरवी मिरची टाकत नाही, कारण की ते दाताखाली आल्यावर तिखट लागते, म्हणून ती स्किप करून मी लाल तिखट थोडंसं चिमूटभर टाकते. आणि थोडंसं आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता तेलाने काय होतं, चिटकत नाही आणि एकदम मऊ असा लुसलुशीत असा आपला ढोकळा तयार होतो आणि खूप छान लागतो. एवढा छान लागतो ना, सगळे प्रेमात पडतील त्या ढोकळ्याच्या. आणि ही मस्करीचा भाग आहे. आणि मस्त एक कढई घ्यायची आहे. तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता, पण मी कढईमध्ये करते. कढईमध्ये एक रिंग ठेवायची, पाणी टाकायचं कढईमध्ये, आणि त्याच्यावरती ते आपण बॅटर फेटून घेतलेलं आहे ते एका भांड्यात टाकायचं. आणि एकदम 10 ते 15 मिनटं आणि 10-15 मिनटं ठेवल्यानंतर एवढा मस्त शिजतो तो. आणि जास्त वेळ नाही ठेवायचा, कारण की तो एकदम वेगळाच होऊन जातो. आणि तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही बघा, चेक करा. आणि ते जे आपण चाकूने वगैरे चेक करतो ना, तुमच्याकडे टूथपिक असेल तर तुम्ही त्याने पण चेक करू शकता. मी चाकूने चेक करते, नाही ते चमच्याने करते. तुम्ही बघू शकताय चिकटलं नाही म्हणजे समजून घ्यायचं झाला आहे आपला ढोकळा. आता बघू शकता एवढा फुगला आहे तो. आणि इनोची काही गरज नाही, बाहेरचं काहीच वापरू नका. तुम्ही मुलांना खाऊ घालायचं असेल तर तुम्ही सोड्याचा वापर करा. सोडा एवढा पण नका टाकू, चिमूटभरच टाका. आणि सोड्याने काही नाही होत, पण इनो जास्त वापरू नका बाहेरचं, लहान मुलांना हानिकारक आहे. तर तुम्ही बघू शकताय ढोकळा हे केलं आहे मी, साईडला ठेवला आहे थंड करण्यासाठी. तोपर्यंत आपण तेलाची फोडणी हे करायची. त्याच्यामध्ये मस्त मोहरी टाकायची, खूप सारी मोहरी टाका, खूप छान लागते. आणि कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता टाका, जेणेकरून एवढी छान चव उतरते. आणि कट केलेली मिरची टाका, तिखट जास्त नका, मुलांना जसं आवडेल तसं तुम्ही तिथपर्यंत मिरची टाका. मी एकच मिरची चिरून टाकत असते आणि ती टेस्ट एवढी छान उतरते ना, काय सांगू तुम्हाला, माझ्या तोंडाला पाणी आलं. आणि मस्त आता हे गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. आता हिरवी मिरची टाकलेलीच आहे, एक हिरवी मिरची टाकायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचे, तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही हे करू शकता, साखर टाकू शकता. आणि विकत आपण जसा ढोकळा आणतो ना, तसाच एकदम जाळीदार, मऊ, लुसलुशीत असा ढोकळा तयार होतो. आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, बाहेरचं खायची काहीच गरज नाही. तुम्ही एवढं प्रेमात पडताल आपल्या घरच्या ढोकळ्यामध्ये, आणि एवढा छान लागतो. नंतर चिमूटभर मीठ टाका चवीनुसार. आणि ही फोडणी आपण मस्त उकळू द्यायची थोडीशी.
आणि नॉर्मली त्याच्यात गरम झाल्यावर ते बघा तुम्ही उकळी आलेली आहे आणि त्याच्यात मी कोथिंबीर टाकली, कारण की सेपरेट टाकण्यापेक्षा आपण पाण्यामध्ये ती गोड पाण्यामध्ये आपण जे हे टाकतो ना, कोथिंबीर टाकतो ना, आणि ती मिक्स पण व्यवस्थित होते. आणि तुम्ही याच्यामध्येच थोडंसं लिंबू टाकू शकता. माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी लिंबू नाही टाकलं, पण खूप छान लागते ते, गोड आंबटपणा येतो. आणि आता बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय ढोकळा आपला आणि खूप छान लागतो. मला शब्दात सांगता येत नाही. आणि नक्की ट्राय करा, नक्की मला कमेंट्स करून सांगा आम्ही केलं आहे म्हणून. आणि खूप टेस्टी लागला. मी आत्विकला डब्यासाठी केला होता. आणि हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बघा सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं, सगळीकडे टाकून घ्यायचं हे जे आपण पाणी केलेलं, ते मोहरीचं पाणी ते केलेलं, आणि सगळीकडे टाकल्यावरती ते ढोकळ्यामध्ये मुरतं ते. आणि तुम्हाला ढोकळ्यांचं माहीतच असेल. आणि बघा किती सुंदर दिसतोय. आहा, माझ्या तोंडाला पाणी आलं. तुम्हाला मी खाऊन दाखवते आता, चला तर. आणि एकदम जाळीदार झाला आहे आणि एकदम छान असा ढोकळा झाला आहे. तुम्ही बघू शकता किती असा मऊ झाला आहे आणि खायला पण टेस्टी लागतो. बाहेर जायची गरजच नाही. आता तुमचे मिस्टर, तुमचे तुम्हाला नक्की म्हणतील की घरीच ढोकळा कर आणि तुमच्या प्रेमात नक्की पडतील. असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.